हॅलो गाईज, सो आज मायले की ना लवकरच तयार होऊन बाहेर निघालो. आरूला छान अशी तयार केली स्कूलसाठी. पहिलं तिला स्कूलला सोडली, त्यानंतर मग मी माझ्या कामाला निघाले. आता माझं काय काम होतं तर आज ना भरायचा होता घरचा किराणा, त्यासाठीच मग मी शॉपमध्ये गेले. तिथे गेले ना पहिलं मी लिस्ट बनवली. हर टाइम ना अहोच बाजार आणतात, त्यामुळे काही टेन्शन नसतं. पण या टाइमला ना मी आलेली. एवढा बाजार झाला होता ना की अहोंना मला बाईक घेऊन बोलवावंच लागलं. बाजार घेऊन घरी आलो, सगळा चेक वगैरे केला. जो पहिला किराणा होता ना तो बाहेर काढून घेतला आणि जो नवीन आणलेला ना तो खाली ठेवला, जेणेकरून जुना आहे ना तो यूज करता येईल. बाकीचं सगळं किराणा व्यवस्थित भरून ठेवलं. त्यानंतर ना स्वयंपाकाला लागले, कारण नाश्ता केला नव्हता ना, खूप भूक लागलेली. लवकर होईल असंच केलं. झटपट सोयाबीनची भाजी, टोमॅटो चटणी आणि भाकरी केली. छान असं जेवण केलं. त्यानंतर ना जे पण डाळी, तांदूळ, मसाल्याचे डबे आहेत ना मोकळे करून सगळे घासायला घेतले. तसंच जर सामान त्यात ठेवलं ना तर ते नवीन सामान संपेपर्यंत ना खूप खराब होतात डबे, त्यामुळे ना घासूनच घेतले. जवळजवळ ना 2 टोप भांडी घासली. किचन सगळा क्लीन केला. आरू आलेली स्कूल मधून ना तिचं मध्ये मध्ये चालूच होतं. सगळं काम झालेलं. सो पेरू कट केला खाण्यासाठी. आरूचा ना पेलिंग सॉन्ग वरती खूपच डान्स चाललेला. त्यानंतर ती झोपी गेली आणि झोपेतून उठल्यावर एवढी त्रास देत होती ना, तिला शांत करण्यासाठी ना आम्ही टेरेस वरती गेलो. खूप दिवसानंतर आम्ही टेरेस वरती असं बसायला गेलो होतो. सनसेट बघून आरू खूप खुश झालेली. थोडा टाइम ना तिच्यासोबत स्पेंड केला. त्यानंतर मग खाली आलो. जेवण बनवायचं होतं. आज जेवणात ना पालकची भाजी, मसाल्याचं कारलं केलं होतं, पापड भाजले होते, अहोंसाठी भाकरी आणि माझ्यासाठी चपाती केली होती. छान असं जेवण केलं आणि असं संपवला आजचा दिवस. भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.